प्रस्तावित श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात आज मंदिर परिसरातील रहिवासी आणि व्यापाऱ्यांची बैठक मंगलधाम इथं घेण्यात आली. ॲडव्होकेट राजेंद्र किंकर यांनी कपिलतीर्थ मार्केट आणि सरस्वती टॉकीज परिसरात व्यापारी संकुल उभा करून मंदिर परिसरातील व्यावसायिकांचं त्या ठिकाणी पुनर्वसन करावं अशी सूचना मांडली. स्थानिक रहिवासी घनश्याम लाटकर यांनी प्रथम आहे त्या रस्त्याचं रुंदीकरण करावं अशी सूचना मांडली. सतीश आंबर्डेकर यांनी अगोदर मूर्ती संवर्धन, मंदिर डागडुजी या प्राथमिक गोष्टींकडे लक्ष द्या, मग विकास आराखडा राबवा असं मत मांडलं. हेमंत आराध्ये यांनी शासनानं स्थानिक रहिवासी आणि व्यापारी यांना नोटीस देण्यापूर्वी अगोदर विद्यापीठ हायस्कूल, शेतकरी संघ या इमारती ताब्यात घेतल्या तर इतरांची जागा देण्याबद्दलची मानसिकता होईल असं सांगितलं. या परिसरातील मूळ मालक आणि कुळ यांना शासन नुकसान भरपाई कशी देणार यासह विविध प्रश्न उपस्थित करत विकास आराखडा देवस्थान समितीमार्फत नको तर सरकारनं राबवावा अशी मागणीही करण्यात आली. विकास आराखड्याला विरोध नाही, पण स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांना विश्वासात घ्या असा सूर या बैठकीत उमटला. माजी उपमहापौर विक्रम जरग यांनी विकास आराखडा राबवताना कोणतंही राजकारण येणार नाही, आपल्या सूचना योग्य पद्धतीनं शासनाला पटवून देऊ आणि दुरुस्ती करून घेऊ असं सांगितलं. या बैठकीला महेश जाधव, शामराव जोशी, कॉम्रेड चंद्रकांत यादव यांच्यासह स्थानिक रहिवासी आणि व्यापारी उपस्थित होते.